नमस्कार. भाकरी हवी आहे, पण त्या भाकरीची भाषा नको. मानसिकता आता बदलली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने 1 मे पासून रिक्षा ऑटो चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य केलं आहे. नाहीतर परवाना रद्द होऊ शकतो. पण हा निर्णय काही लोकांना कठोर वाटतोय. पण खरं पाहिलं तर यात चुकीचं काय, हा मला प्रश्न पडतो. ज्या भूमीत आपण रोजगार करतो, ज्या मातीत आपण आपलं पोट भरतो, त्या भूमीची भाषा शिकणं जबरदस्ती नसतं, ती एक कृतज्ञता असते. महाराष्ट्रात राहायचं, इथल्या लोकांकडून कमवायचं, पण मराठी शिकायची नाही, हा हट्टास कशासाठी? देशात अनेक राज्याकडे पहा. वेस्ट बेंगॉल आहे, बंगालला मान दिला जातो. कर्नाटकमध्ये कन्नडला प्राधान्य दिलं जातं. तामिळनाडूमध्ये तामिळ शिवाय व्यवहार होत नाहीत. तिथे स्थानिक भाषा आली नाही तर संधी कमी पण होतात. मग महाराष्ट्रात मराठीला सन्मान दिला तर एवढी आग लागायची गरज काय? त्याच्या विरोधात मोर्चे करायची गरज काय? भाषा म्हणजे फक्त शब्द नाहीत. भाषा म्हणजे संस्कृती आहे, इतिहास आहे, ओळख आणि स्वाभिमान आहे. मराठी ही महाराष्ट्राची आत्मा आहे, अस्मिता आहे, आणि त्या आत्म्याचा आदर करणं ही प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची जबाबदारी आहे. रिक्षा चालक हा रोज हजारो लोकांशी संवाद करत असतो. प्रवाशाला ठिकठिकाणी अडचण येऊ शकते. अडचण मांडायची असेल, रस्ता विचारायचा असेल, फलक वाचायचा असेल, काही आपत्कालीन प्रसंग असेल, अशा वेळी चालकाला स्थानिक भाषा येणं अत्यंत गरजेचं आहे. गैरसमज, त्रास आणि धोका निर्माण होणार नाही जर त्याला ती भाषा येत असेल तर. फलक असेल, सूचना असेल, रस्त्याची नावे असतात, सरकारी माहिती असेल, हे सर्व समजण्यासाठी त्याला मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. मग मराठी शिकणं ही आट नसून ती गरज आहे. जगातील अनेक देशांमध्ये स्थानिक भाषेला सर्वोच्च महत्व दिलं जातं. त्यामध्ये जर्मनी आहे, कॅनडा आहे, इंग्रजी, फ्रेंच आहे. भाषा म्हणजे तिथल्या व्यवस्थेचा पाया असतो. महाराष्ट्रातलेच आपल्याला काही राज्य आपण बघितलं तर ते आपण पाहिलेले आहेत. तिथं भाषेला किती महत्व दिलं आहे. आपल्या भाषेसाठी उभं राहिलं तरच भविष्यामध्ये भाषा टिकू शकेल. हा निर्णय कोणाविरोधात नाहीये. हा निर्णय मराठीच्या सन्मानासाठी आहे. जो महाराष्ट्रात कमावतो त्याने महाराष्ट्राशी जोडलेलं राहिलं पाहिजे. मराठी शिकलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे, मराठीचा मान ठेवला पाहिजे. कारण भाकरी देणाऱ्या मातीतल्या भाषेचा जर आदर केला नाही तर त्या भाकरीची गोडीही राहत नाही. म्हणून मराठी भाषा अनिवार्य करू नका. यासाठी आंदोलन जे करताय त्याऐवजी मराठी भाषा कशी टिकेल, मराठी भाषेची अस्मिता कशी वाढेल, आणि या भाषेला तर एक वेगळा दर्जाही मिळालेला आहे, तर हा सगळ्या गोष्टीचा विचार करता आपण मराठी बोलली पाहिजे, मराठी प्रत्येकाला आली पाहिजे, हा अट्टास धरला पाहिजे. नाही की त्याच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.